मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता महालक्ष्मीची पूजा केली जाते। ही पूजा कशी मांडायची याचा सविस्तर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता। तर आज आपण इथे ब्लाउज पीसपासून या कलशाला कसं सजवायचं ते बघणार आहोत। तर अतिशय सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर यासाठी आपल्याला लागणार आहे आपल्या घरातील कोणताही एक ब्लाउज पीस। मग तुमच्याकडे काठपदरीची साडी असेल, त्या साडीचा जरी ब्लाउज पीस असेल तरी चालेल किंवा साधा ब्लाउज पीस असेल तरी सुद्धा चालेल। तुम्ही कुठल्याही ब्लाउज पीसने हे वस्त्र असे बनवू शकता। तर त्यासाठी आता सुरुवातीला आपल्याला इथे कलश लागणार आहे। आता कलशामध्ये आपण नेहमीसारखं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये एक नाणं, एक सुपारी, थोडेसे अक्षता आणि एक फूल टाकायचं आहे। तर आता आणि त्याला आपण इथे हळदी कुंकू सुद्धा लावून घेणार आहे, त्याच्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे। तर आता इथे मी 2 कलशाचा वापर करणार आहे। तर त्यासाठी आता मी ते काठपदरीचा एक ब्लाउज पीस घेतलेला आहे, तर याला दोन्ही साईडने अशी किनार आहे। तर या पद्धतीने आपल्याला याला छोटे छोटे अशा प्लेट्स पाडून घ्यायच्यात। जसं आपण साडीच्या निर्या करतो तर त्याच पद्धतीने इथे छोटे छोटे अशा प्लेट्स पाडायच्या आहेत। अगदी लहान लहान इथे प्लेट्स आपल्याला पाडायचे आहेत, जास्त मोठे पाडू नका, नाहीतर काय होतं मग तो घेर जो आहे तो कमी होतो, म्हणून छोटे छोटे बनवायचे आहेत। तर आता इथे आपल्याला हे सेट करण्यासाठी मी इथे कपड्यांचा चिमटा लावलेला आहे। तुम्ही असा चिमटा लावू शकता किंवा मग एखादा क्लिप वगैरे काही लावू शकता, सेफ्टी पिन सुद्धा लावू शकता। आता सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत आणि याला सुद्धा व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये आणून इथे आता मी अजून एक क्लिप लावलेली आहे। तर आता हे व्यवस्थित असं आपल्याला हे करून घ्यायचं। इथे तुम्ही प्रेससुद्धा करू शकता, पण मी इथे प्रेस वगैरे काही करत नाही आहे, तसंच मी इथे वापरणार आहे। तर आता हे आपण मधून असं फोल्ड करून घेतलेलं आहे, म्हणजे दोन्ही बाजू आपल्या समांतर राहतील या पद्धतीने। आता आपल्याला कलश घ्यायचा आहे। आता मी 2 कलश इथे घेतले आहेत, खाली मोठा आहे आणि वरती थोडासा लहान आहे। तुम्ही एका कलशाला सुद्धा करू शकता, खाली एखादा डब्बा ठेवायचा आणि वरती कलश ठेवायचा। तर आता हे जो सेंटर आपण काढलेला आहे तर तो आता व्यवस्थित इथे वरच्या कलशाला असं गुंडाळून घ्यायचा आहे, म्हणजे तो वरचा कलश जो आहे ते मान आहे असं आपण समजायचं आहे। आणि आता तिथे आपल्याला हे व्यवस्थित असं पिनअप इथे करून घ्यायचं आहे। फक्त ह्या घड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा पाडून घेतल्यात मी, म्हणजे एखादा पदर असा निसटता कामा नये, एवढीच आपल्याला काळजी घ्यायची। आणि आता आपल्याकडे जी सेफ्टी पिन असेल साडीसाठी ती आता आपल्याला इथे लावून घ्यायची आहे। सगळं व्यवस्थित हे इथे करून घ्यायचं आहे। आता मार्केटमध्ये अशा रेडीमेड साड्यासुद्धा कलशासाठीच्या मिळतात, पण आपल्याला प्रत्येकीला ते घेणं परवडत नाही, शक्य नसतं, किंवा प्रत्येक गुरुवारी आपण तीच साडी नाही आपण ह्याच्या कलशाला वापरू शकत। म्हणून काय करायचं, आपण असं ब्लाउज पीसपासून बनवायचं। ब्लाउज पीस आपल्याकडे पुष्कळ असतात वेगवेगळ्या साड्यांवरचे, तर ते आपण दर गुरुवारी वेगवेगळ्या कलरचे ते वापरू शकतो। तर आता खालचे जे चिमटे आहेत ते सुद्धा मी काढलेले आहेत। आणि आता ह्या ज्या घड्या आहेत साडीला पडलेले ह्या निर्या आहेत ते आपल्याला व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता, लहान लहान निर्या केल्यामुळे काय होतं, इथे साडी अशी छान फुलली जाते। तर आता बॅक साईडला मी पुन्हा इथे कपड्याचा हा चिमटा लावून घेणार आहे। खालच्या बाजूला शक्यतो लावायचं, म्हणजे अशी घेरदार साडी आपली छान तयार होते। वरती लावलं तर ती थोडीशी ओढून धरल्यासारखी होईल, म्हणून मी पुन्हा आता इथे खालच्या बाजूला अशी ही क्लिप लावून घेते। तर या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा इथे एखादी सेफ्टी पिन लावू शकता। आता बघू शकता तुम्ही किती छान असा डेरेदार आता हा घेर तयार झालेला आहे। याला फक्त व्यवस्थित करायचं, इस्त्रीची सुद्धा गरज नाही पडली आपल्याला, एकदम छानपैकी ह्या निर्या आपल्या तयार झालेल्या आहेत। तर आपल्या या चॅनलवरती म्हणजेच अश्विनीज किचन 29 या चॅनलवरती असे धार्मिक व्हिडिओ अपलोड केलेले असतात आणि त्याचबरोबर कुकिंगचे सुद्धा व्हिडिओ असतात। आणि आपला अजून एक चॅनल आहे आराध्य डिझाईन आर्ट अँड क्रिएशन, तर त्या चॅनलवरती मी वेगवेगळे अशा क्राफ्टचे व्हिडिओ अपलोड करत असते, ते सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा। त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तुम्हाला अशा टाकाऊपासून टिकाऊ बनवणाऱ्या किंवा साड्यांचे गोंडे असतील किंवा अशा बऱ्याचशा युजफुल व्हिडिओ तुम्हाला तिथे बघायला मिळतील। आता इथे कलशाला तर साडी नेसून झालेली आहे। आता माझ्याकडे जे काही दागिने आहेत ते मी आता इथे कलशाला घालणार आहे। या पद्धतीने आपण हे केलं तर आपल्याला असं छान प्रसन्न वाटतं, किंवा देवीला सजवल्याचं आपल्याला थोडंसं समाधान वाटतं, बघायलाही छान वाटतं। आणि देवीला असं छान छान दागिने घेतल्यानंतर देवीसुद्धा खूप सुंदर अशी दिसते। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर आता इथे मी एक पार्ट घेतलेला आहे, त्याच्यावरती अजून थोडीशी हाईट वाढवण्यासाठी अजून एक मी बॉक्स ठेवलेला आहे, त्याच्यावरती एक ब्लाउज पीस अंथरला आहे। आणि आता इथे मी अक्षताने असं स्वस्तिक काढून घेते, म्हणजेच आपल्याला तांदळाने इथे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। स्वस्तिक म्हणजे शुभ मानलं जातं, कुठल्याही कार्याची सुरुवात करताना आपण स्वस्तिक काढतो, कुंकाने काढतो, तसं आपल्याला इथे तांदळाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला कलश मांडून घ्यायचा आहे। तर स्वस्तिकाला सुद्धा आपल्याला आधी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे।
तर अशी साधी सोपी पूजा आहे, तुम्हीसुद्धा करू शकता. आणि याचा सविस्तर पूजा कशी करायची याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती, तुम्ही तो नक्की चेकआउट करा. आता इथे हे स्वस्तिक काढून झालेलं आहे. याच्यावरती आता मी कलश ठेवणार आहे आणि आपल्याला बाकीची सर्व पूजा मांडणी करून घ्यायची आहे. पूजा मांडणीचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याही व्हिडिओला लाईक करा. तर तुम्ही सुद्धा घरातील साध्या ब्लाऊज पीसपासून या कलशाला सुंदर अशी साडी नेसून बघा, तुम्हाला सुद्धा खूप प्रसन्न वाटेल आणि नेसवायला अतिशय सोपी अशी आहे. तर तुम्हाला सुद्धा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. थँक्यू.